नाम जयंत 11 सावध टीम ने टॉस जीतकर पहले बैटिंग करने का निर्णय लिया है और सलामी बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं पप्पू बजागे और उनके साथ ऋतिक तिस्कर। पहला ओवर लेकर रामकृष्ण काकड़े, पहली गेंद पप्पू के लिए, स्विप की हवा में खेला, इनफील्ड को क्लियर करते हुए अच्छा शॉट है, फील्डर बहुत दूर और गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन। बढ़िया शुरुआत। दोपहर के मैच में रामकृष्ण ने पहली गेंद पर विकेट चटकाया था, लेकिन इस मैच में चौके के साथ उनका स्वागत किया है पप्पू ने। हॅलो, एक महत्त्वाची सूचना आहे पहा, कारण या स्पर्धेचे खरोखरच तुम्ही एक केंद्रबिंदू आहात, तुम्ही प्रथम घटक आहात। प्रेक्षकांसाठी विनंती आहे, जे रॅलिंगच्या अगदी समेत जे कटआउट्स आहेत, बॅनर्स आहेत, प्लीज त्या बॅनर्सला तुम्ही हात लावू नका, पाय लावू नका प्लीज। तुम्हाला मी नक्कीच कलकलीची विनंती करतोय की प्रेक्षक स्टँड आहेत, त्या स्टँडमध्ये जाऊन तुम्ही स्पर्धा एन्जॉय करू शकता, परंतु बॅनर समेत कुठलाही मात्र त्या ठिकाणी छेडछाडी करू नका। आज टूर्नामेंट ने गियर चेंज कर लिए है, अलग ही लेवल पर क्रिकेट चल रहा है। बढ़िया ड्राइव, हवा में गेंद जरूर रही थी लेकिन गैप ढूंढा है, एक और चौका। जबरदस्त टच में नजर आते हुए पप्पू। आणि की जयंत 11 सावध संघ इन ॲक्शन मध्ये आहे आणि त्या संघासाठी सावधगावचे युवा उद्योजक गौरव शेठ पाटील याचकडून शुभेच्छा आलेल्या आहेत। धन्यवाद गौरवजी पाटील, आपलं सुद्धा मी या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय। काय जबरदस्त सुरुवात, मूर्ती लहान परंतु कीर्ती महान करून दाखवत असताना आपल्या संघासाठी पप्पू, अर्थात गुरुनाथ त्याचं नाव आहे परंतु पप्पू नावानं खूप प्रसिद्ध आहे। और पप्पू पास होते हुए नजर आ रहे इस मैच में। पहले स्क्वायर लेग की दिशा में चौका, उसके बाद कवर ड्राइव, दर्शनीय स्ट्रोक, टाइमिंग देखते ही बन रही है पप्पू की। पहले मैच में थोड़ा स्ट्रगल किया था, 10 रन बनाकर आउट हुए थे। ओहो, अब इसकी कितनी जरूरत थी, अपील हो रही है वहां पर। बेल चमक रही है लेकिन बेल गिरी नहीं है, कम से कम एक बेल का नीचे गिरना जरूरी था, शायद स्टंप्स को छूकर गई है गेंद। ओहो हो, भाग्यशाली रहे हैं बल्लेबाज पप्पू, ऑफ स्टंप को छूकर चली गई थी गेंद। नक्कीच खूपच हेवी बेल्स आहेत, त्याच अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी ही बेल खाली पडली नाही आणि त्याचमुळे मात्र जीवनदान नक्कीच मिळालं असंच मात्र या ठिकाणी आपण म्हणू शकतोय। लेकिन ऑर्थोडॉक्स शॉट्स उन्होंने काफी अच्छे खेले हैं, दबाव भी डाला है गेंदबाज पर, लेकिन यहाँ पर कहीं ना कहीं गेंदबाज को मौका दिया गया था, किस्मत का सहारा मिला है, बाल बाल बच गए। ओ, ये कमजोर गेंद है, आपकी बार गैप में निकाल दिया है, लॉन्ग लेग क्षेत्र में। 4 रन और पप्पू के बैट से तीसरा चौका महंगे साबित होते हुए रामकृष्ण काकड़े पावर प्ले के पहले ओवर में। नक्कीच या ठिकाणी पाहू शकाल, अगदी 360 डिग्री फलंदाजी मात्र या ठिकाणी आपल्याला पप्पूच्या वतीने पाहायला पाहू शकाल। अगोदर मात्र या ठिकाणी सफल झाले होते आणि तदनंतर कुठेतरी यष्टांच्या रोखाने चेंडू हाताळला गेला आणि जबरदस्त प्लेसमेंट आणि चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला। दरम्यान जय बजरंग स्पोर्ट सावध संघाचे पुरस्कर्ते महेंद्र म्हात्रे याचकडून जयंत 11 सावध संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत। धन्यवाद महेंद्र म्हात्रे, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय। कहीं ना कहीं कमजोर गेंदें यहाँ पर देखने को मिल रही है, उसका फायदा उठाते हुए पप्पू बजागे। पहली 4 गेंदों पर 3 चौके, किस्मत का साथ भी मिला है, उसका भी फायदा उठाते हुए और आकर्षक शुरुआत देते हुए जयंत 11 सावध टीम को। इस बार नहीं बच पाएंगे, अब की बार क्लीन बोल्ड। बढ़िया वापसी करते हुए रामकृष्ण। आणि की वारंवार मात्र या ठिकाणी पाहिलं तर पप्पू सफल होऊनच मात्र फटके घेण्याचा प्रयत्न केला होता आणि या ठिकाणी पाहू शकाल चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क मात्र झाला नाही आणि एक्झॅक्टली स्टँडवरती निशाणा साधला रामकृष्ण काकडेनं आणि अखेर पप्पूची सफलता त्याला मात्र या ठिकाणी मिळाली। पहिला धक्का लागला या ठिकाणी जयंत 11 सावध या संघाला। जोखिम भी ज्यादा उठा रहे थे, ऑफ स्टंप के बाहर निकलकर खेलने का प्रयास, इससे पहले भी ऑफ स्टंप के बाहर निकले थे, उस वक्त फुल टॉस गेंद मिली थी, उसका फायदा उठाया था, लेकिन अब की बार पेस में बीट हुए और गेंद सीधे जाकर स्टंप्स पर टकराई है। थोड़ी तेज गेंद थी ये रामकृष्ण काकड़े की। आखिरकार ये बैटल जो चल रहा था पप्पू और रामकृष्ण के बीच में, उसमें कहीं ना कहीं आगे निकलते हुए गेंदबाज, हालांकि बढ़िया शुरुआत की थी। देखिए ये तीसरा चौका जो जड़ा था, लेकिन ज्यादा आक्रामक खेलने का प्रयास, अत्यधिक आक्रामक हो उठे थे पप्पू। यहाँ पर मौका था उनके पास, एक बढ़िया पारी खेल सकते थे, एक लंबी पारी खेल सकते थे। हर गेंद पर आपको चौका या फिर छक्का नहीं मिल सकता है योगी, क्योंकि विपक्षी टीम के पास भी तो अच्छे गेंदबाज है, वो भी तो प्रयासरत है आपको आउट करने के लिए।
इसीलिए कभी कभी आपको आपका विकेट भी बचाना बहुत ही जरूरी होता है। नए बैट्समैन निखिल पाटिल पहले मैच में काफी लेट आए थे, इस मैच में 1 डाउन आए हैं। बढ़िया लेंथ पर रखी हुई गेंद, हल्के हाथों से टैप किया, सिंगल लेते हुए निखिल पाटिल खाता खोलते हुए सिंगल के चलते, और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ जयंत इलेवन सावत टीम टॉस जीतकर पहले बैटिंग करती हुई इस मैच में स्कोर हुआ है 13 रन 1 विकेट के नुकसान पर। थोडीशी घाई पप्पूने इथे मात्र केली गेली, परंतु या ठिकाणी सिक्सर हॅट्रिकसाठी मात्र जियान शिलवन सावत संघाच्या फलंदाजांना या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. मिस्टर मयूर पाटील, ऋतिक पाटील आणि आशिष पाटील याचकडं 3,555 रुपयाचं पारितोषिक सिक्सर हॅट्रिकसाठी मात्र दिलं जाणार आहे. परंतु एका षटकाच्या समाप्तीनंतर 13 धाव फलकावरती आपण पाहतोय आणि आतापर्यंत सावत संघाने एक गडी गमावलाय. जयंत इलेव्हन सावत संघाचे पुरस्कर्ते सचिन शेठ पाटील सध्या बासपटावरून नक्कीच या स्पर्धेचा आणि या सामन्याचा आनंद घेत आहेत. पहिल्या सामना त्यांनी मिस केला, आय थिंक थोडीशी नक्कीच त्यांचा शेड्यूल बिझी होता, परंतु त्यांनी कॉलच्या माध्यमातून नक्कीच या स्पर्धेसाठी या संघासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. परंतु जसा वेळ त्यांना मिळाला नक्कीच ते वेळेत वेळ काढून आता मात्र व्यासपीठावरती आहेत. आणि सन्माननीय राहुलजी कशिवले आणि त्यांचे सहकारी नक्कीच आमच्यापासून रजा घेत असताना कशिवले नक्कीच आपलं असंच प्रेम आमच्या आयोजकांवरती राहील याच आम्ही तुमच्याकडे अपेक्षा बाळगतो. तीन चौके लगे पहले ओवर में और एक सफलता मिली रामकृष्ण काकड़े को। नेवर लेकर कैलाश रावते भी एक अच्छे ऑलराउंडर है। पावर प्ले का दूसरा ओवर, 3 खिलाड़ी सर्कल के बाहर। करारा स्ट्रोक, सीधे बल्ले से ड्राइव करते हुए वी में फील्डर मौजूद है लॉन्ग ऑफ पर, 1 ही रन मिलेगा। निखिल पाटिल इनके ऊपर नजरें रहेंगी। पहले मैच में अंतिम गेंद का सामना करने के लिए आए थे और सिक्सर जड़ा था, उन्होंने शॉर्ट बॉल का अच्छा इस्तेमाल किया था, पुल करते हुए छक्का जड़ा था और तभी चर्चा हुई थी कि निखिल को इतना लेट क्यों उतारा गया है, लेकिन आखिरकार वो 6 रन काफी महत्वपूर्ण साबित हुए उनकी टीम के लिए और रोमांचकारी मैच में जीत दर्ज की थी। कारण गोल्डन चौकाराची मात्र आवश्यकता होती त्या सामन्यामध्ये आणि या ठिकाणी पाहू शकाल स्लॉक स्वीप, परफेक्टली टाइमिंग आणि चेंडूला भिटकावलाय मिड विकेटच्या बाहेर, 7 धावांसाठी षटकार। अब की बार ऋतिक तिस्कर ने अपने हाथ खोले हैं। पहले ओवर में कोई गेंद खेलने का मौका नहीं मिला था और पहली ही गेंद का सामना करते हुए लपेट के मारा है। शानदार स्लॉक स्वीप, बल्ले के बीचों बीच लेकर खेले थे, तारामंडल में भेज दिया गेंद को, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, मिड विकेट और स्क्वायर लेग के दरमियान से हवाई फायर और 6 रन। स्कोर उछलता हुआ 20 रन 1 विकेट के नुकसान पर। तेज तर्रार शुरुआत जयंत इलेवन सावत टीम की। जबरदस्त टायमिंग पाहिला आपण, अतिशय चांगल्या प्रमाणात तो फटकार ऋतिकने मात्र त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला आणि धाव फलकावरती 20 धावा आपल्याला पाहायला मिळतात। दुसऱ्या पॉवर प्लेचा केलं मात्र या ठिकाणी मार्गस्थ आणि या ठिकाणी पाहू शकाल कैलासचं मात्र या ठिकाणी स्पेलमध्ये हा पहिली बाउंड्रीज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली। अर्ध विकेट पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय। ओ इथे मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिस टायमिंग आहे शत्रक्षक आणि या ठिकाणी 4 फिल्डरच्या मध्ये जाऊन चेंडू मात्र सेफ लँडिंग झालाय, म्हणजे सर्वजण एकमेकांकडे पाहत राहिले। म्हणजे आपण एक उल्लेख करू शकतो की तिघांचं भांडण झालं आणि चौथ्याचा लाभ झाला असंच आपण म्हणू शकतोय। नहीं, यहाँ पर 4 लोगों का झगड़ा था और 5वें का फायदा हुआ है। 4 खिलाड़ी दौड़े थे कैच के लिए, प्रयास तो सभी कर रहे थे शुरुआत में, लेकिन आखिरकार पहुंच कोई भी नहीं पाया। नो मैंस लैंड में गिरती हुई गेंद, वाइट गेंद पर बल्ला फेंक दिया था वहां पर ऋतिक ने, छोड़ देते तो जरूर एक अतिरिक्त रन मिलता। लखन पाटिल टकटकी लगाकर मैच को देखते हुए, जबरदस्त आयोजन, ऑर्गेनाइजिंग कमेटी के मेंबर है लखन पाटिल, सावत के दिग्गज खिलाड़ी। और फिर से गेंद हवा में है, इस बार भी मिस टाइम स्ट्रोक था, लेकिन फिर से कोई खिलाड़ी गेंद के नीचे नहीं, हर गेंद पर प्रहार करने की कोशिश कर रहे बल्लेबाज। 1 रन के चलते स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन 1 विकेट के नुकसान पर। और ये देखिए मिस्टर किरण थळे सध्या नक्कीच आपल्या स्मार्टफोनमध्ये बिझी आहेत, जणू काय पुढील कार्यक्रमाचा नक्कीच शेड्यूल त्यांच्याकडे मात्र सुरू असावा, कारण ते सुद्धा मात्र सध्याच्या घडीला मात्र चांगल्या फॉर्ममध्ये आहेत और दर्शकों को भी बिजी रखा है अपने स्मार्टफोन में। एसके एंटरटेनमेंट ने खूबसूरत गेंद, अच्छी वापसी सिक्सर लगने के बाद कैलाश रावते द्वारा। अभी तक इस ओवर में 9 रन आ चुके हैं, पहले ओवर में 13 रन आए थे। एक जो प्लेटफॉर्म सलामी बल्लेबाज को देना चाहिए वो तो दिया पप्पू ने, हालांकि लंबी पारी खेलने से चूक गए, पहले ओवर में 3 चौके लगाने के बाद आउट हुए। अब जिम्मेदारी निखिल पाटिल और ऋतिक के कंधों पर है। कैलाश रावते ओवर द विकेट,
इस बार ऑन द राइज बढ़िया शॉट स्मैश किया है डाउन द ग्राउंड लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ को चीरती हुई गेंद मैदान के बाहर 4 रन. जबरदस्त फटका आपण पाहतोय कारण लॉंग ऑन द फिल्डर आणि लॉंग ऑफ द फिल्डर जर पाहिलं तर थोडेसे दूर होत आणि त्यांच्या दोघांच्या मधून अगदी चेंडू सरळ अगदी साय स्क्रीन जवळ नक्कीच जाऊन धडकला. पाहू शकाल रिप्लेमध्ये भरपूर चांगला वेगाने चेंडू निघून गेला आणि त्याच अनुष्याकडे मात्र धाव फलकावरती आपण जर धाबाबद्दल पाहिल्या तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 26 धाबा म्हणजे पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 13 धाबा रामकृष्ण काकडे यांनी खर्च केल्या होत्या. त्याला एक सफलता प्राप्त करता आली होती. परंतु या दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कैलास राऊतांनी सुद्धा 13 धाबा खर्च केल्या, त्याला सफलता मिळाली नाही. एक चांगली सुरुवात जयंत शिलबन साबत संघाची आपल्याला इथे पाहायला मिळते. जी हाँ, टॉस जीतकर पहले बैटिंग करने का जो निर्णय कैप्टन दिगंबर ने लिया था वो बिल्कुल अब उचित ठहराते हुए उनके टॉप ऑर्डर के बल्लेबाज आक्रामक शुरुआत की है. पावर प्ले का बहुत अच्छा इस्तेमाल किया है, बहुत अच्छा फ़ायदा उठाया है और पावर प्ले में कैप्टन को जो शुरुआत अपेक्षित थी वो उसी तरह की ये शुरुआत है. 26 पर 1, 11 पर बैटिंग करते हुए ऋतिक तिस्कर 1 छक्का और 1 चौका जड़ चुके हैं. मात्र 4 गेंदों का सामना किया है. निखिल पाटिल अभी तक शुरू नहीं हुए हैं, यही कहना होगा. 3 गेंदों में 3 सिंगल्स उनके बैट से निकले हैं, लेकिन खतरनाक ऑलराउंडर है निखिल पाटिल. की थोडासा वेल तो या ठिकाणी नक्कीच घेईल सेट होण्यासाठी आणि तदनंतर त्याच्या बाटमधून आपल्याला मोठमोठे फ्रिके कदाचित पाहायला मिळू शकतील कारण चांगला खेळाडू आहे. या सत्रामध्ये आपण जर पाहिले तर चांगल्या खेळ त्याने मात्र साबत संघासाठी सादर केला आहे आणि आज जियांश 11 संघाचं तो प्रतिनिधित्व करतो आणि आता मात्र तिसऱ्या षटकाला शालिक भोईरनं मात्र सुरुवात केली. राऊंड द विकेटने आलाय आणि पाहू शकाल पहिल्या चेंडू फुलटॉस होता, ग्लास केला त्या ठिकाणी शॉर्ट फाईनलीकडे मात्र शतरक्षक आहेत आणि 1 धाव तिथे मात्र या ठिकाणी कंप्लीट केली गेली आणि पाहू शकाल या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या संघानं तिसऱ्या पंचाची मात्र या ठिकाणी मागणी केली. दरम्यान पाहू शकाल पाटील डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर सन्माननीय बागगावचे सुप्रसिद्ध उद्योजक विकी शेट पाटील आणि त्यांच्या समेत तुम्ही पाहू शकाल सन्माननीय जयदीपजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि त्यांचे सहकारी सन्माननीय सागरजी शेवाळे हे उत्कृष्ट कलाकार आहेत, त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. परंतु तिसऱ्या पंचाची मागणी एक्झॅक्टली या ठिकाणी केलेली आहे की लिगल चेंडू आहे की अनलिगल चेंडू आहे आणि या तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय की हा चेंडू लीगल आहे. यस, इट्स अ फेयर डिलीवरी. फुल टॉस गेंद थी, थोड़ी डीप होकर आ रही थी और उसको देखिए निकालना चाहते थे शॉर्ट फाइन लेग के बगल में से, ठीक तरह से टाइम नहीं कर पाए थे और अच्छा स्टॉप वहां पर अपनी बाई तरफ दौड़ते हुए संदीप पाटिल द्वारा. निश्चित रूप से कुछ रन्स बचा उन्होंने अपनी टीम के लिए. विकी पाटिल, सागर शिवाले और उनके सहयोगियों का यहाँ पर अभी अभी आगमन हुआ है, सभी का हार्दिक स्वागत. पटकी हुई गेंद हुक कर दिया, इस बार हवा में है गेंद. कंट्रोल का अभाव था स्ट्रोक में, लेकिन फील्डर से दूर खेलने में कामयाब ऋतिक. 2 के लिए पलटे हैं. अपील हुई रनआउट की, लेकिन बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 रन पूरे. स्कोर आगे बढ़ता हुआ 29 रन 1 विकेट के नुकसान पर. एक बड़े टोटल की तरफ अग्रेसर इस मुकाबले में जयंत 11 सावत टीम. दोनों टीमों ने इससे पहले एक मैच खेला है और जीत दर्ज की है. तो विनर के बीच का ये मुकाबला है. ग्रुप डी का मैच. जीतने वाली टीम सीधे क्वार्टर फाइनल में पहुंचेगी आणि यानंतर लुजर संघामध्ये या पुढील सामना असणार आहे. दोन्ही संघानं सज्ज राहायचं आहे नाणेफेकीसाठी. शालिक पुन्हा मात्र या ठिकाणी मार्गस्थ होतोय. हो, या ठिकाणी स्कूप करण्याचा प्रयत्न झाला होता, त्या ठिकाणी चेंडूला आपटी दिली होती, परंतु प्रयत्न चांगले होते. ऋतिकचा आपण जर विचार केला तर जर कनेक्शन झालं असतं तर आय थिंक त्या ठिकाणी मात्र कदाचित आपल्याला बाउंड्रीज पाहायला मिळू शकले असते, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र झाला नाही. परंतु शालिकच्या माध्यमातून चांगली वापसी केली जात आहे असं म्हणावं लागेल. क्या पहली गेंद फुल टॉस रही थी उनकी, उस पर बच गए थे, बाउंड्री प्राप्त नहीं कर पाए बल्लेबाज. उसके बाद शॉट ऑफ लेंथ गेंदबाजी हो रही है. यहाँ पर क्या किनारा लगा है ये देखने वाली बात है, लेकिन विकेट कीपर के हाथों से गेंद छिटकी है. मौका गवा दिया है. जी हाँ, गेंद और बल्ले के बीच में संपर्क हुआ था, अंपायर ने बताया. लगातार पटकी हुई गेंदें कर रहे हैं राउंड द विकेट से. ओहो, ये एक अच्छा अवसर था. पहले, दूसरे, तीसरे, चौथे प्रयास में भी गेंद हाथ में नहीं आई. काफी ज्यादा जगल किया विकेट कीपर ने और जीवन दान मिलता हुआ ऋतिक तिस्कर को. लेकिन शालिक की रणनीति स्पष्ट है. शॉर्ट बॉल से यहाँ पर बल्लेबाजों को परेशानी में डालना चाहते हैं. अब की बार फुल टॉस, नो बॉल का इशारा, सीधे फील्डर के पास खेला है डिप बैकवर्ड स्क्वायर लेग पर. कैच तो लपका गया है लेकिन नो बॉल है. और अब फील्डिंग साइड का रिव्यू.
इससे पहले बल्लेबाजों ने रिव्यू लिया था इसी ओवर में। बैटिंग साइड का रिव्यू खत्म हो गया है, अब देखना है फील्डिंग साइड का ये रेफरल सक्सेसफुल होता है या नहीं। टीवी अंपायर की एक बार फिर से मदद ली गई है। नक्कीच पाहिलं तर त्या ठिकाणी एक्झॅक्टली तिसऱ्या पंचांची मागणी मात्र या ठिकाणी केलेली आहे. पाहू शकाल रिप्लेमध्ये आपण. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय की हा चेंडू अनलिगल आहे, बीमर नो बॉल आहे. यानी कि फील्डिंग साइड ने भी, ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा टीम ने भी अपना रिव्यू गवा दिया है। तो अब यहाँ से इस इनिंग्स में दोनों भी टीमों को रिव्यू नहीं मिलेगा। बहुत ऊपर थी, घुमा दिया था वहाँ पर ऋतिक ने, गैप में नहीं खेल पाए थे, नहीं तो यहाँ पर बाउंड्री भी प्राप्त कर सकते थे। खैर 2 रन मिले हैं, 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 31 रन 1 विकेट के नुकसान पर। अगली गेंद फ्री हिट, अच्छा मौका यहाँ पर अपने हाथ खोलने का निखिल पाटिल के पास। 4 गेंदों में 4 पर बैटिंग करते हुए निखिल शालिक दाहिने हाथ से राउंड द विकेट। शॉट ऑफ प्ले, हुक करना चाहते थे, गेंद और बल्ले में संपर्क नहीं बना पाए। 1 फॉर द ओवर का इशारा, अच्छा बाउंसर। जबरदस्त मात्र या ठिकाणी गोलंदाजी आपण पाहतो या शालिक भोईरच्या वतीनं. वारंवार मात्र या ठिकाणी थोडंसं चेंडूला आपटी देतो आणि त्याचमुळे मात्र पाहिलं तर निखिल पाटील सुद्धा मात्र त्या ठिकाणी शालिकच्या विरोधात स्ट्रगल करताना त्याला आपण पाहिलं. हो, आता मात्र समोरच्या दिशेने फटका चांगला आहे, परंतु लॉंग ऑफकडे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मात्र तिथे पूर्ण केली राहुल केने होते त्या ठिकाणी आणि एका धावेवरतीच मात्र समाधानी राहावं लागेल. आणि अशा रीतीने 3 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 1 गडी बाद 32. अगला मैच देखना मत भूलिएगा, नॉकआउट मुकाबला, बड़ा मैच। सानवी 11 आमने बनाम जय झोटिंग देव देवरुंग। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए आना है। आणि मित्रांनो, ज्या आपण प्रेक्षणीय लढतीची चर्चा करत होतो, आय थिंक प्लेइंग 11 आमच्याकडे आलेले आहे. उद्या टेक 7 वाजता तो सामना असणार आहे. आणि आमने लोणाड ग्रामीणचे स्टार आपण जर पाहिले तर संघनायक किरण पाटील असणार आहेत, मॅन फ्रॉम सावध. विजय केने मॅन फ्रॉम देवरुंग. अक्षय तेटे मॅन फ्रॉम नानकर. बलवंत दलवी मॅन फ्रॉम देवरुंग. मनोज घाटाल मॅन फ्रॉम येवई. विनय पाटील मॅन फ्रॉम पिसे. प्रतीक वाकडे मॅन फ्रॉम चौदरपाडा. पराग जाधव मॅन फ्रॉम जानवल. मनोज पाटील मॅन फ्रॉम सांगे. कैलास पाटील मॅन फ्रॉम सावध. योगेश कोहली मॅन फ्रॉम चौदरपाडा. आणि राकेश दिगाडकर हे मॅनेजिंग डायरेक्टर असणार आहेत, मॅन फ्रॉम किरवली. आणि PTC स्टार आपण जर पाहिले तर या संघाचे संघनायक असतील बेस्ट फिनिशर ऑफ महाराष्ट्र महेंद्र मागे मॅन फ्रॉम वाशेरे. सुरेश पारदी मॅन फ्रॉम जांभूलपाडा. विवेक शेलार प्रिन्स ऑफ भिवंडी अर्थात खालिंग. उज्ज्वल शेलार मॅन फ्रॉम वाशेरे. राहिल शेख मॅन फ्रॉम बोरिवली पडगा. साहिल शेख मॅन फ्रॉम ढोले. महेश पाटील मॅन फ्रॉम कुकसे. मयूर पाटील मॅन फ्रॉम कुकसे. प्रतीक विशे मॅन फ्रॉम वाफाले. प्रथमेश विशे मॅन फ्रॉम वाफाले. जयेश शेलार मॅन फ्रॉम वाशेरे अँड शेखर दलवी मॅन फ्रॉम खानिवली. तर ही प्लेइंग लिस्ट आमच्यापर्यंत आलेली आहे आणि हा सामना पाहायला विसरू नका, ठीक उद्या 7 वाजता. आणि आमने लोणाड स्टारमध्ये दैवत वेलेकर सुद्धा असणार आहेत, नो प्रॉब्लम. जी हाँ, शायद 2-2 खिलाड़ी और ऐड भी हो सकते हैं इस स्क्वाड में, लेकिन कमाल के खिलाड़ी आपको एक्शन में नजर आएंगे। कल शाम 7 बजे ये एग्जीबिशन मैच देखना मत भूलिएगा। मेगा बैटल PTC स्टार्स बनाम आमने लोनाड स्टार्स। ड्रिंक्स ब्रेक यहाँ पर समाप्त हो चुका है। खेल की एक बार फिर से शुरुआत होती हुई पहले 3 ओवर्स में आए हैं कुल मिलाकर 32 रन और विकेट मात्र एक ही गिरा है, वो एक कहीं ना कहीं प्लस पॉइंट माना जा सकता है फिलहाल जैंश 11 सावध टीम के लिए। टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करती हुई सावध टीम ग्रीष्मा 11 आमने पाड़ा के विरुद्ध बुलंद हौसलों के साथ ये दोनों भी टीमें मैदान में उतरी है। नेवर लेकर राहुल कटर पहले खेलना चाहते थे, फिर जाने दिया निखिल पाटिल ने, वाइट समझकर छोड़ दिया था लेकिन लाइन के अंदर थी। नक्कीच चांगल्या पद्धतीने मात्र चेंडूवरती अगदी फिंगर रोल केला आणि बाहेरच्या दिशेने मात्र त्या ठिकाणी चेंडूला कट केला आणि ती लेंथ मात्र निखिल पाटीलला मात्र त्या ठिकाणी ओळखता आली नाही. डॉट चेंडूने मात्र सुरुवात राहुल किनीने आपल्या षटकाला केली त्या ठिकाणी. इथे मात्र पुन्हा मात्र त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे मागील सामन्यामध्ये या भुलभुल्या फलंदाजी पाहिली होती सुनीलच्या अगेन्स्ट, त्याच अनुषंगाने आता मात्र या ठिकाणी राहुल किनीने सलगचा हा दुसरा निर्धाव तिथे मात्र टाकला आहे निखिल पाटीलच्या अगेन्स्ट.
निखिल पाटिल को प्रमोट तो किया गया है, बैटिंग ऑर्डर में वन डाउन आए हैं इस मैच में खेलने के लिए, लेकिन अभी तक अपने चिर परिचित अंदाज में बैटिंग नहीं कर पाए हैं। स्ट्राइक रेट काफ़ी कम उनका है, अभी तक 8 गेंदें खेली है, सिर्फ 5 रन बना पाए हैं। अगली गेंद राउंड द विकेट, इस बार बल्ले के बीचों बीच, लेकिन जी हाँ, बल्ले के बीचों बीच लगी है और मैदान के बाहर भी गई है। 6 रन। देखील जास्त वेळ मात्र या ठिकाणी नोटबंदी होती, परंतु आता मात्र रणबंदी चालणार नाहीये, हे मात्र हेरलं निखिल पाटीलला आणि त्याच्यावरती जोडला हा षटकार। आज जबरदस्त टायमिंग आणि ज्यावेळी चेंडू बॅटमध्ये संपर्क झाला त्यानंतर एक स्विच साऊंड मात्र या ठिकाणी ऐकायला मिळालं आणि त्याच्यावरती छाप लागली होती, ते म्हणजे 6 धावांची। बेहतरीन स्ट्रोक्स लॉक करते हुए थोड़ी और आगे इस बार गेंद करने की कोशिश गेंदबाज की और उसी में फंस गए। अगेंस्ट द एंगल स्विंग करते हुए बल्लेबाज निखिल पाटिल लगातार 2 डॉट गेंदें खेली थी, लेकिन अब की बार करारा जवाब दिया है राहुल केने को। सिक्सर के चलते स्कोर उछलता हुआ जयंत शिलेवन-सावत टीम का 38 रन 1 विकेट के नुकसान पर। आज हमने देखा है पिछले 2 मैचेस कमाल के रोमांचकारी मुकाबले रहे हैं, लास्ट बॉल थ्रिलर्स देखने को मिले हैं। आज सबसे ज़्यादा रोमांचक मैचेस देखने को मिले हैं, यानी कि बिल्कुल सही दिशा में टूर्नामेंट बढ़ता हुआ। जैसे जैसे टूर्नामेंट आखिरी पड़ाव की तरफ बढ़ रहा है, वैसे वैसे ज़्यादा रोमांचकारी मैचेस देखने को मिल रहे हैं। कल का अंतिम दिन रहेगा। इस बार गेंद को आने दिया, बैट का फेस खोला है, बैट्समैन ने बीट किया फील्डर को, खराब फील्डिंग, बैकवर्ड पॉइंट पर 4 रन मिलेंगे। नक्कीच पाहिलं तर कुठेतरी धावा थोड्याशा संतगतीने येत होत्या, परंतु आता मात्र धावांचा वेग वाढला जातोय। आपण रिप्लेमध्ये पाहू शकाल, तो या ठिकाणी चेंडूच्या मिरिटवरती हा फटका पाहिला आणि त्यात अनुषंगाने मात्र या ठिकाणी सफल झाला, परंतु या ठिकाणी चेंडू थांबला गेला असता, परंतु क्षेत्ररक्षकाकडून मात्र त्या ठिकाणी चूक झाली आणि त्याच अनुषंगाने मात्र चेंडूनं दर्शन घडवलं लागतं सीमारेषेचं। हाँ, रोका जा सकता था, बैकवर्ड पॉइंट पर थोड़ी सी आगे गिरी थी गेंद फील्डर के, लेकिन रोक नहीं पाए फील्डर और गेंद सीमा रेखा के बाहर। आउटफील्ड तेज है, गेंदबाज की गति का इस्तेमाल करते हुए निखिल इस बार लॉक करना चाहते थे, अब की बार धीमी गति की गेंद थी, बिट किया। काफ़ी अच्छी नोकझोंक रही है इस पूरे ओवर में, 3 डॉट गेंदे और 2 बड़े शॉट्स आए हैं। 10 रन अभी तक खर्च किए हैं राहुल केने ने, स्कोर 42 रन 1 विकेट के नुकसान पर। और आज हमने देखा है योगी कि 55, 60, 65 के ये करीब जब टोटल बना है तो बहुत ही रोचक मैच देखने को मिले हैं। हा नक्कीच जबरदस्त मात्र सामने सुद्धा आपण पाहिले। इथे मात्र पहा अगदी शेवटच्या मोमेंटला मात्र बॅटचं तोंड उघडला, ऑन साईडला मात्र या ठिकाणी अगदी बॉटम हँडचा वापर केला निखिल पाटीलांनी। या ठिकाणी पहा ओव्हरच्या रूपानं अजून मात्र ते एक्स्ट्रा धाव इथे मित्र मिळणार आहे आणि ती मात्र पलून पूर्ण केली निखिल पाटील आणि ऋतिकनं। 2 धावेची संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 4 षटकांचा खेळ मात्र इथे संपन्न झाला आणि 32 धावा, आय थिंक 44 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला। पहिल्या षटकामध्ये पाहिल्या तर 13 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा मात्र कैलास रावतेने 13 धावा खर्च केल्या। त्यानंतर शालिक भोईरनं कमबॅक केलं होतं, फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या आणि या चौथ्या ओव्हरमध्ये राहुल केनेनं एक्झॅक्टली 12 धावा खर्च केल्या। यानी कि शालिक भोईर का ओवर सबसे किफ़ायती ओवर, हालांकि उस ओवर में भी कुछ मौके उन्होंने बल्लेबाजों को दिए थे, फुल टॉस गेंदें डाली थी, एक बीमर भी हुई थी, लेकिन उसके बावजूद भी काफ़ी किफ़ायती ओवर रहा था शालिक भोईर का। अब यहाँ से 2 ओवर का खेल बचा हुआ है जयंत शिलेवन-सावत टीम के पारी में। सचिन पाटिल फेम टीम, उनके विरुद्ध ग्रीष्मा 11 आमने पड़ा संतोष काकड़े फेम टीम। 44 पर 1, 11 का करंट रन रेट है और इसी को आगे बरकरार रखेंगे तो 6 ओवर्स में 66, लेकिन 9 विकेटें यदि आपके हाथ में हो तो आप चाहोगे कि और ज़्यादा रन्स जोड़े जाए, 25 या फिर 30 रन कम से कम यहाँ पर और जोड़ने का प्रयास हो सकता है सावत के बल्लेबाजों का। नेवर लेकर शालिक भोईर तैयार होते हुए आक्रमण जारी रखते हुए अंदरूनी किनारा, गेंद सीधे विकेट कीपर के पास चली गई है। इस गेंद पर कोई रन नहीं मिलेगा, थोड़ा दूर से ड्राइव लगाने का प्रयास था, बाउंस काफ़ी कम था इस गेंद में। ऋतिक ने कुछ बड़े शॉट्स लगाए हैं, लेकिन कहीं ना कहीं जो डॉट गेंदें बल्लेबाजों ने खेली है योगी, उसी के कारण स्कोर बहुत बड़ा नहीं है। हालांकि ठीक ठाक टोटल अभी तक बना लिया है, लेकिन शायद और बड़ा हो सकता था यदि डॉट गेंदें कम खेलते बैट्समैन तो। फुलर लेन स्टम्प्स की तरफ अटैक किया, इस बार टर्न कर दिया है पैरों के सामने से, बढ़िया फील्डिंग, डिप स्क्वेरिश मिड विकेट पर, थ्रो भी सटीक जरूर था, लेकिन क्या कमाल की रनिंग बिटवीन द विकेट्स। 2 रन पूरे किए, पहला लिया था और दूसरा चुरा लिया।
खडकीच अतिशय चांगल्या प्रमाणे रनिंग बिटवीन द विकेट म्हणजे आपण पाहतो की ज्यावेळी मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे त्यावेळी मात्र फलंदाज मोठे फटके सुद्धा खेळतात आणि सिंगल डबलवरती सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणे भर टाकण्याचा मात्र त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. हो इथे मात्र हा खूप टॅपाचा चेंडू होता ऑन साईडला टर्न केला गॅप तिथे मात्र खूप आहे आणि चेंडू अगदी मिड विकेटच्या बाहेर जाणारा पाहायला मिळतो या एका टप्प्याच्या साह्यानं 4 धाबांसाठी चौकार. ताकतवर शॉट था. टाइमिंग मुझे लगता है कि 100% तो नहीं थी, लेकिन अच्छी बात ये रही कि प्लेस किया था बहुत खूबसूरती के साथ, 2 खिलाड़ियों के बीच में से खेला. थोड़ी छोटी गेंद थी, खींच कर मारा था. पुल शॉट, काफ़ी देर गेंद हवा में भी रही, लेकिन काऊ कॉर्नर और डिप स्क्वायर लेग के बीच में से गेंद को निकाला. डिप मिड विकेट बाउंड्री के बाहर शानदार चौका. जबरदस्त मात्र या ठिकाणी पार्टनरशिप दोघांमध्ये आता मात्र आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा आता शालिक पुन्हा आता मात्र शॉर्ट टेम्पोल फटका हवेत आणि या ठिकाणी ओ माय गॉड आणि एक्झॅक्टली काय घडलंय त्या ठिकाणी काय प्रयत्न आहेत. झेल पकडला होता परंतु जो फिल्डरचा पाय आहे तो सीमेरेषेला टच आहे की नाही हे पाहावं लागेल. बहुत कुछ घटा है इस गेंद पर. अब की बार फिर से मिड विकेट की तरफ शायद वो खेलना चाहते थे, लेकिन थोड़ी सामने चली गई थी. फिर से पटकी हुई गेंद थी, ऑफ स्टंप के काफी बाहर से उसको खींचा था. और देखिए काउस कॉर्नर की तरफ वहां पर खिलाड़ी थे, एक हाथ से कैच लपका वहां पर, मेरे ख्याल से भावेश है. एक पैर पर संतुलन बनाने की कोशिश, लेकिन संतुलन गंवा रहे थे. गेंद को फेंका, दूसरे खिलाड़ी करीब थे, उनके हाथ से गेंद छिटकी है और फिर तो 1 बाउंस बाउंड्री के बाहर चली गई है. परंतु प्रयत्नांना मात्र मी नक्कीच या ठिकाणी 100% कमिटमेंट. तुम्हाला जर प्रयत्न आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. काय जबरदस्त अगदी चेंडूवरती त्यांनी झेप घेतली परंतु 4 धावा मात्र त्या ठिकाणी वाचू शकला नाही. परंतु षटकाराचं रूपांतर चौकाराने केलं आहे ही सुद्धा एक चांगली बाब आहे अजय. जी हाँ, लेकिन उनके जो साथी थे उनके पास मौका था, वो कैच लपकते तो बैट्समैन आउट हो जाते. फिर से छोटी गेंद, इस बार भी पुल कर दिया है. अब की बार फील्डर उसको फील्ड कर लेंगे. पहले बाउंस पर, दूसरे के लिए पलटे हैं बल्लेबाज और यहाँ पर जोखिम उठाया है, लेकिन पहुंच गए अपने क्रीज में. 2 रन पूरे. लगातार रन्स आते हुए इस 5वें ओवर में स्कोर आगे बढ़ता हुआ 56 रन, 1 विकेट के नुकसान पर. अभी भी 7 गेंदे कुल मिलाकर पारी में शेष. हो चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र आपल्याला या ठिकाणी जयांश 11 सावध संघ पाहायला मिळतोय कारण 56 धाबा अंडर फ्रंट लाईट आतापर्यंत जोडलेले आहेत आणि अजूनही 7 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि या 7 चेंडूमध्ये 10 किंवा 15 धाबा जरी जोडल्या तर नक्कीच कुठेतरी 70 धावसंख्येपर्यंत हा संघ मजल मारू शकतोय आणि तोच प्रयत्न मात्र या ठिकाणी असेल कारण येणाऱ्या बॅटरमध्ये दैवत वेलेकर तो आना बाकी है. जी हाँ, पहले मैच के हीरो जिन्होंने 22 रनों की अच्छी पारी खेली थी और 2 विकेटें भी चटकाई थी. इस मैच में विकेटें ज़्यादा गिरी नहीं है और अच्छी स्थिति में कही जा सकती है. जयंत 11 सावत टीम रन संख्या भी काफ़ी अच्छी है, 56 रन 1 विकेट के नुकसान पर. शालिक अपने स्पेल की आखिरी गेंद लेकर एक और शॉट ऑफ लेन गेंद. अब की बार गेंद को पहुंचा दिया है काऊ कॉर्नर के ऊपर से, आउट ऑफ द पार्क. 6 रन. क्या बात है, अच्छा गे गुरु, वाह भाई वाह. काय फटका आहे ऋतिक चे मात्र फर्स्ट क्लास फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळतो आणि या ठिकाणी पहा अगदी भोपू वाजले जात आहेत. भरपूर संख्येने मात्र या ठिकाणी किनारसिक सावध संघाचे पाठीराखी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सेलिब्रेशन करत आहेत आणि आमचे कैलास पाटील पहा अगदी आपल्या टाचांवरती उभे राहून मात्र या सामन्याचा मात्र नक्कीच पुढे विश्लेषण करतायत कारण ते सुद्धा साबाद गावाला बिलॉंग करतायत. लेकिन यहाँ पर थोड़ी साधारण स्तर की गेंदबाजी मैं समझता हूँ शालिक भोईर द्वारा. लगातार शॉर्ट पिच गेंदें कर रहे थे, प्रेडिक्टेबल हो गए थे बैट्समैन के लिए. बल्लेबाज पहले ही पहचान रहे थे कि अब कौन सी गेंद आने वाली है, क्योंकि लगातार एक जैसी ही गेंदें कर रहे थे. और आखिरकार एक बड़ा हिट ऋतिक के बल्ले से. एक लंबी पारी खेलते हुए ऋतिक 32 पर पहुंच चुके हैं. टीम का टोटल 5 ओवर के पश्चात 62 रन 1 विकेट के नुकसान पर. म्हणजे आपण जर पाहिलं तर 50 धाबांची भागीदारी झालेली आहे अजय कारण पहिला विकेट 12 या आकड्यावरती बाद झाला होता. काय जबरदस्त पार्टनरशिप. एकीकडे निखिल पाटील तर दुसरीकडे ऋतिक आणि आपण जर पहिली पार्टनरशिप पाहिली तर हाईस्ट पार्टनरशिप या स्पर्धेतील एक्झॅक्टली विनोद बजागे आणि प्रतीक वाकडे यांनी 63 धाबा जोडल्या होत्या ओम 11 किरोली संघाच्या विरोधात. तर ती पार्टनरशिप ओम 11 किरोली संघाचे बॅटर आहेत आणि रिकीज पाहू शकाल MD स्पोर्ट आमनेपाडा संघाच्या विरोधात त्या धाबा पार्टनरशिप पाहायला मिळाली होती. परंतु ती पार्टनरशिप मात्र या ठिकाणी तोडली जाईल का. शेवटच्या षटकाला मात्र या ठिकाणी सुरुवात केली आणि मात्र या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती हुक केला आहे परंतु बॅकवर्ड स्क्वेअरकडे फिल्डर आहेत. चांगला शत्रक्षण झालं आणि दुहेरीचा प्रयत्न, विकेट धोक्यात होती परंतु फेकी थोडीशी मात्र या ठिकाणी रॉंग ऑन आली आणि त्याच अनुषंगानं एकेचं रूपांतर दुहेरीमध्ये आपण पाहतोय. धाबांचा वेग आता मात्र सशाच्या वेगाच्या प्रमाणे मात्र या ठिकाणी पुढे चाललाय. जसा
मथुर बकासूर वेगाने पळतोय तसा मात्र धावांचा हा आलेख पुढे मात्र जाताना पाहायला मिळतोय. मौका था वहां पर रनआउट का. थ्रो सही एंड पर भी किया गया था लेकिन खराब थ्रो था. विकेट कीपर के काफी आगे गेंद ने टप्पा खाया था, उनके ऊपर से निकल गई. इस बार हैमर किया है कवर्स में, हवा में गेंद लेकिन फील्डर थोड़े दूर है. घूमती हुई गेंद, अच्छा क्षेत्ररक्षण रामकृष्ण काकड़े द्वारा. एक ही रन मिलेगा इस दफा. सिंगल के चलते स्कोर आगे बढ़ता हुआ 65 रन, एक विकेट के नुकसान पर. आणि मित्र म्हणेन की पाटील डेव्हलपरचे प्रोप्रायटर विकी शेठ पाटील, जयदीपजी पाटील आणि सागरजी शेवाले हे सुद्धा मात्र चांगल्या वेळेवरती मात्र त्यांची एंट्री झाली. कारण जबरदस्त सामना त्यांना मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी हाय स्कोरिंग सामना. हो, इथे मात्र पहा चांगल्या चेंडूची हाताळणी, मोठा फटका केल्याचा प्रयत्न ऋतिकने केला होता. आणि दैवत सुद्धा मात्र या ठिकाणी थोडासा उत्सुक आहे की एक्झॅक्टली मला एंट्री मिळेल की नाही या सामन्यामध्ये बॅटिंग करण्यासाठी. अब केवल 3 गेंदें बची है. बहुत अच्छी गेंद थी ये भावेश की. फुलर लेन पर रखा था लेकिन थोड़ी सी मूवमेंट थी. टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ कटी थी गेंद. लेग कटर का अच्छा इस्तेमाल और बैट्समैन को पूरी तरह से छकाने में कामयाब रहे. अभी तक तो अच्छी गेंदबाजी हुई है इस ओवर में, लेकिन देखना है कि ओवर को किस तरह से फिनिश कर पाते हैं भावेश. अगली गेंद ओवर द विकेट. अब की बार तारामंडल में भेज दिया गेंद को डीप मिड विकेट के ऊपर से. लाजवाब शॉट, 6 रन. क्या बात आहे. मला असं वाटतं की या ठिकाणी ग्रीष्मा 11 आमनेबारा संघटक आय थिंक दैवत वेलेकरचा अभ्यास केला असावा, परंतु मात्र प्रश्न या ठिकाणी निर्माण केले. ऋतिक तिसकरनं काय जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळते. फिर से आगे रखने की कोशिश, लेकिन आपके बार बल्ले के बीचों बीच गेंद लगी थी. इससे पहले बीट हुए थे, वो गेंद थोड़ी सी बाहर की तरफ कटी थी. इस बार थोड़ा अंदर की तरफ लेकर आने का प्रयास था गेंदबाज का. बिल्कुल स्लॉट में गिरी हुई गेंद और उसको डिपॉजिट किया डीप मिड विकेट के ऊपर से. 38 पर पहुंच चुके हैं ऋतिक तिस्कर. ऋतिक की तीखी बल्लेबाजी इस मैच में. टीम का टोटल 70 के पार, 71 रन, एक विकेट के नुकसान पर. फुल टॉस है, इस बार स्मैश किया जरूर है लेकिन ये मिस हिट. बढ़िया कैच लॉन्ग ऑफ पर और आखिरकार ऋतिक तिस्कर आउट. अखेर दैवत वेलेकरला मात्र संधी मिळाली. शेवटचा चेंडू मात्र या ठिकाणी शिल्लक असणार आहे. धावफलकावरती धावसंख्या आपण जर पाहिलं तर 71, परंतु हा झेल पहा. फटका मात्र मिसटायमिंग झाला आणि लॉंग ऑफकडे मात्र कुठल्या प्रमाणे त्या ठिकाणी चूक घडली नाहीये. परंतु ऋतिकची तुम्हाला बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त खेळ आणि हे सर्व नक्की त्याचं अभिवादन करत असताना 17 चेंडूचा त्याने सामना केला. 3 षटकार, 3 चौकार साह्यानं 38 धावांची एक तुफान केली त्याने साकारली आणि आपल्या संघाला अगदी सुस्थितीत घेऊन गेलाय असं म्हणावं लागेल. पहले मैच में थोड़ा स्ट्रगल किया था, उन्होंने 12 रन बनाए थे, लेकिन इस मैच में 38 रनों की धुआंधार पारी खेली है. गजब का प्रदर्शन ऋतिक तिस्कर का. 61 रनों की साझेदारी आखिरकार टूटती हुई. अंतिम गेंद का सामना करेंगे दैवत वेलेकर. चाहेंगे कि एक बड़ा हिट जड़कर पारी को फिनिश किया जाए. जी हाँ, वही किया उन्होंने. गजब का हुक शॉट, अंतिम गेंद पर सिक्सर. ग्रेट फिनिश. कुल रन संख्या 77, 77 रन और 78 रनों की चुनौती 6 ओवर में इस मैच को जीतने के लिए ग्रीष्मा 11 आमने पाड़ा के सामने. कहा था ना दया का आना बाकी है, और क्या जबरदस्त फटका त्याने मात्र सजवलाय. जबरदस्त फिनिश. जी हाँ, और दया ने कहा कि ये गेंद तो गया. बाउंड्री लाईन के बाहर. 77 धावा धावफलकावरती 3-2 गडांच्या मोबदल्यात. आणि जाऊयात मात्र आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. लुझर वर्सेस लुझर हा सामना असणार आहे. एकीकडे पाहू शकाल ग्रीष्मा आय थिंक सानवी 11 आमने आणि त्यांच्या विरोधात असणार आहे संघ जय झोटिंग देवरुंग. आणि मी विनंती करतोय सन्माननीय विकी शेठ पाटील, जयदीपजी पाटील आणि सचिनजी पाटील, सागरजी शेवाले आपण सुद्धा यायचं आहे. या आपण सर्वांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करणार आहोत. एकीकडे पाहू शकाल सुरेंजी दलवी यांचा संघ असणार आहे, जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत आमने पाडाचे. आणि दुसरीकडे पाहू शकाल सन्माननीय माजी सरपंच देवरुंगचे श्याम दलवी यांचा संघ असणार आहे. हा सामना सुद्धा प्रत्येकी 6 षटकांचा आहे. दोन्ही संघाच्या माहितीसाठी कॉईन तुम्हाला माहितीच आहे, नो प्रॉब्लेम. तर देवरुंग संघाचे संघनायक कॉल देत आहेत. आयोजक असं त्यांचं म्हणणं आहे, परंतु आलेला आहे ALPL म्हणजे टॉस जिंकला सानवी 11 आमने संघानं. विनिंग संघाच्या संघनायकाला आपण या ठिकाणी ही एनर्जी ड्रिंक द्यायची आहे, जे आम्हाला संकेत दलवी यांच्या माध्यमातून लाभलेले आहे. हॅरी कॅन पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की पुन्हा जाऊन आपण व्यासपीठाची शोभा वाढवावी.
देवेन महत्त्वाचा सामना आहे, डू और डाय मॅच आहे. तुम्ही जिंकलात तर तुम्ही पुढे वाटचाल कराल, हरलात तर मात्र तुम्हाला ही स्पर्धा सोडावी लागेल. पहिल्या सामन्यामध्ये असा कुठला क्षेत्र आहे की तुमच्याकडून त्या ठिकाणी चुका पाहायला मिळाला? माझ्याकडून कुमारकडून स्टार्ट नाही आम्ही दिली, त्याच्यामुळेच आम्ही हारलो. संघाचं बॅलन्स काय आहे? बॅलन्स चांगला आहे, फक्त आम्ही स्टार्ट नाही दिली त्याच्यामुळे आम्ही हारलो. टॉस जिंकलाय, काय करण्याचा निर्णय? क्षेत्ररक्षण करा. याचं कारण काय आहे सांगू शकशील? समोरच्या टीमला कमीत कमी धावांपर्यंत रोखू. आणि या स्क्वॉडमध्ये काय चेंजेस पाहायला मिळेल का? नाही चेंजेस. तर नक्की तुला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्यासाठी सुद्धा मात्र करो की लढो, अर्थात डू और डाय मॅच आहे, बॅटिंग करायची आहे. तुम्ही जर टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय आला असतं? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षणच केलं असतं, पण आता मनाविरुद्ध बॅटिंग करायची आहे, तर जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. तुमच्या संघामध्ये काय आम्हाला बदल पाहायला मिळेल? 1-2 बदल असतील, ते आकाश पाटील ठरवतील. ते पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर हरीश पाटील चांगला खेळला, परंतु आकाश पाटील तुमचे नक्कीच मित्र म्हणे की आधारस्तंभ आहेत, आयकॉन खेळाडू आहेत, त्यांच्याकडनं मात्र या महत्त्वाच्या सामन्यामध्ये काय अपेक्षा करतोयस? त्यांची बॉलिंगसुद्धा झाली नाही चांगली आणि बॅटिंगसुद्धा नाही, तर त्यांनी आता 100% देण्याचा प्रयत्न करायचा. काय बॅटिंगमध्ये क्रमवारीमध्ये काही अदलाबदली आम्हाला पाहायला मिळेल? ते मॅचमध्ये जेव्हा सिच्युएशन जशी असेल तसे ते करू. तर फाईट बॅकसाठी तुम्ही सज्ज आहात का? हो, नक्कीच. तर तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, या ठिकाणी नाणेपैकी संपन्न झालेले आहे. टॉस जिंकला या सुरेश दलवी यांच्या संघानं, अर्थात सानवी 11 आमने संघानं, आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा त्याने निर्णय स्वीकारलेला आहे. तर आपण जाऊया टॉस बॉक्समधून सरळ कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे सज्ज आहेत माझे 2 सहकारी समालोचक अजयजी घरत आणि समीरजी ठाकरे. थँक्यू सो मच. तत्पदी सामना सुरू होण्याच्या अगोदर काही सन्मान आहेत, ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करूया. या ठिकाणी पाहू शकाल पाटील डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर, क्रिकेटचे खूप मोठे चाहते, आणि एक काल त्यांनी सुद्धा गाजवला होता. प्रिन्स ऑफ बापगाव म्हटलं तर वावगट त्यांना नाही. विकी शेठ पाटील या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. आणि मी राकेश दिगाडकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विकी शेठ पाटील यांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करायचं आहे. एक काल होता लेफ्ट बॅटिंग, त्यांच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं पाहायचो, आणि या मैदानावरती त्यांचा चांगला इतिहास राहिलेला आहे. परंतु आज त्यांच्याकडे वेल नसल्या कारणानं क्रिकेटपासून थोडेसे दूर आहेत, परंतु क्रिकेटवरचं प्रेम त्याचं मात्र कमी झालेलं नाही आहे. आणि आपण पाहू शकाल विकी शेठ पाटील यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय. तदनंतर त्यांचे सहकारी जयदीपजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा पुढे यायचं आहे. स्वागत. नक्कीच मी लक्ष्मणजी पाटील अर्थात लखन पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण जयदीपजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. विकी शेठ पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून ते सुद्धा मात्र नक्कीच उंच भरारी घेत आहेत, आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करत आहोत. लखन पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. तदनंतर पेशाने चांगले कलाकार आहेत सागरजी शेवाले, या आपण पुढे आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. मी पुन्हा एकदा लखन पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सागर शेवाले यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. आणि तदनंतर सावतगावचे उद्योजक आणि सचिनजी पाटील यांचे बंधुराज शरदजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती असेल की आपण पुढे यावं. मी राकेश दिगाडकर यांना विनंती करतो की शरदजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करायचं आहे. प्रत्येक पाहुण्यांना योग्य तो मान या स्पर्धेच्या वतीनं नक्कीच दिला जात आहे. हीच खरी या स्पर्धेची ओळख आहे. आणि शरद पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत राकेश दिगाडकर यांच्या शुभ हस्ते. आणि जाऊया आता मात्र आपण ऑन गोईंग मॅचकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. चौकार आणि त्याच्यानंतर लगेचच त्वरित पलटवार या ठिकाणी केला. विकेट देखील घेतली. न्यू बॅटर मैदानामध्ये भावेश ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून भावेशची निवड करण्यात आली आहे. संघामध्ये त्याच्यावरती खूप चांगली बोली लावली आहे ग्रीष्मा 11 आमनेपाड्यानं. मात्र ती बोली उपयुक्त होती का, त्याचं उत्तर आपल्याला मिळेलच. पहिल्याच बॉलवर आपण बघितलं यावेळेला राहुलनं चौकार ठोकला होता, मात्र त्याच्यानंतर त्याला लगेच शांत केलं गोलंदाजी करत असताना दिगंबर मालीनं. मागच्या सामन्यामध्येही दिगंबर मालीनं अफलातून गोलंदाजी केली होती. 10 रन्स देत असताना 3 गडी त्यानं मिळवले होते. पहिल्या षटकामध्ये कॅप्टन पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग करण्यासाठी. समोर बॅटर असेल जोगेंद्र, मागच्या सामन्याचा हिरो, कॅप्टन टू कॅप्टन. 50 धावांचे एक अर्धशतकीय डाव त्याच्या माध्यमातून नाबाद आपल्याला बघायला मिळालं होतं. पुन्हा एकदा त्याच डावाची अपेक्षा असेल, कारण टार्गेट आता फार मोठं 78 धावसंख्या इथून पार करायची आहे ग्रीष्मा 11 आमनेपाड्याला हा सामना जिंकण्यासाठी. राऊंड द विकेट
क्लीन बॉल, बॉल अंदर डंडा बाहर, फलंदाज बाद होतोय. सबसे बड़ी विकेट योगेंद्र आणि ही 5वी सफलता आतापर्यंत या स्पर्धेमध्ये दिगंबर माळीनं मिळवली आहे. क्या बात आहे. आणि सॉन्ग काय सादर केला, सबसे कातिल सचिन पाटील. प्रेक्षकांच्या मनातून तेच उद्गार आले असतील योगी, ज्या वेळेला सबसे कातिल इकडनं म्हटलं गेलं. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक सुरू असताना 5 धावा धावफलकावरती लागल्यात. एका बाजूला तुम्ही पाहताय सचिन पाटील यांचा संघ जयांश 11 सावध आणि दुसऱ्या बाजूला ग्रीष्मा 11 आमनेपाडा, संतोषी काकडे माजी सरपंच आमनेपाडाचे, त्यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. खरं तर दोघांनी एक मॅच जिंकले, त्याच्यामुळे मी म्हणेल इथे जोही संघ पराभूत होईल त्यांना आणखी एक संधी असेल. मात्र आता कुठला संघ पराभूत होण्याच्या तयारीमध्ये नाहीये, कारण जिंकून सेफ व्हायचं आहे, स्वतःला सेफ करायचं आहे. आणि काल आपण बघितलं जबरदस्त मॅचेस लो स्कोरिंगच्या पाहायला मिळाल्या होत्या. आणि आज बॉल, वन मोर विकेट, बॉल करते हुए गेंदबाज दिगंबर, काय गोलंदाजी केली आहे. तू चल में आया अशी भूमिका आता फलंदाजांची बघायला मिळाली आहे. आणि तिसरा धक्का याच ओव्हरमध्ये. यस डीजे. पूर्ण बाहेर निघला होता आणि फुल टॉस बॉल होता, सरळ यष्टांना धडकणारा बोल्ड केला. यावेळेला दिगंबर मालीकडे वेग चांगला आहे आणि हॅट्रिक बॉल. यावेळेला दिगंबर पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर द विकेटनं. शालिक समोर हॅट्रिक मिळेल का? बॉल हवेमध्ये, स्वतः गोलंदाज डाव दी बॉल, पकडली जेल, विकेटची हॅट्रिक मिळाली आहे दिगंबर माळीला. धक्के पे धक्का दे धक्का, तू चल में आया अशी भूमिका फलंदाजांची बघायला मिळाली आहे. पहिलं षटक संपलं, 5 धावा धावफलकावरती, 4 गडी बाद. चला लवकरात लवकर फलंदाज मैदानामध्ये यायचे आहेत. आता यावेळेला आपण पाहतोय इम्पॅक्ट प्लेअर मला वाटतं इन केलेला आहे फलंदाजीसाठी का, लालूला एंटर केलेला आहे. आता 4 खेळाडूंना बाद केलं यावेळेला. रोहित आहे तो, रोहित तेलिवरे आहे. तर गोलंदाजी करण्यासाठी फिल्डिंगसाठी मला वाटतं इम्पॅक्ट प्लेअर घेतलेला आहे, लालूलाच घेतलेला आहे गोलंदाजी करण्यासाठी. आता बघूया आपण पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा देत असताना 4 गडी मिळवलेत. आणि दरम्यान जयांश 11 सावध संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. कुकसे गावातून महेंद्र पाटील, कल्पेश पाटील, अभय पाटील, दिलीप पाटील आणि पंकज पाटील त्यांचे आपण या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करूया ALPL 2024 मध्ये. आणि या ठिकाणी दिगंबर मालीसाठी 3555 रुपये आलेले आहेत. सचिन पाटील त्यांच्या संघाचे पुरस्कर्ते, यस संघ मालक.
दैवत गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेला थोडासा खाली राहणारा बॉल भावेशच्या खांद्यांवर आता फार मोठी जबाबदारी असेल आणि त्या जबाबदारीनं ग्रीष्मा 11 आमने पडायला तो इथून या संकटातून बाहेर काढणार का, संकट मोचकाची भूमिका तो बजावणार का. काल खरं तर ओम 11 किरवली संघाची देखील अशीच परिस्थिती होती. पहिला सामना अगदीच वन साइड जिंकला होता, मात्र त्याच्यानंतर ते अडखलले होते, पूर्णपणे बॅटिंग फ्लॉप राहिली होती. यावेळेला चेंडूला येऊ दिलं, हलक्या त्यानं टर्न करत असताना आपण पाहतोय मिडॉनला फिल्डर आहेत, मिळेल फक्त सिंगल. भावेश ऑफ द मार्क विथ द सिंगल. भावेशनं दुसरी धाव जोडली आहे 3 चेंडूंचा सामना करत असताना. रोहित तेलिवरे बॅटिंग करण्यासाठी 6व्या क्रमांकाचा खेळाडू अवघ्या दुसऱ्या ओव्हरमध्ये येतोय. याचं कारण 4 खेळाडूंना बाद केलं होतं. गोलंदाजी मला वाटतं दैवत करतोय. येस, स्क्रीनवर थोडंसं करेक्शन करायचं आहे. एसके दैवतनं एक मात्र चेंडू फेस केला होता आणि तिथे एक षटकार ठोकला होता त्यानं शेवटच्या बॉलवर. संघाचा आयकॉन खेळाडू. इथून आता पार्टनरशिपची आवश्यकता असेल. ओव्हर द विकेट रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील या ठिकाणी झाली आहे. लाऊड शॉट, मात्र बॅट मला वाटतं ग्राउंडेड झाली आहे त्या ठिकाणी. डॉट बॉल, वेगवान चेंडू पाहायला मिळाला की बॅटर स्विच होतो. हे पाहिल्यानंतर लगेचच आपण वेगामध्ये बदल पाहिला. सातत्याने दैवतलाही आपण लेग कटर टाकताना पाहिले, मात्र इथे फास्टर बनवता डॉट बॉल. जेव्हा टॉप ऑफ द ऑर्डरचे खेळाडू तुमचे लवकर बाद होतात तेव्हा दबाव वाढत जातो आणि तो दबाव आता स्पष्टपणे फलंदाजांवर आपण बघतोय सध्याच्या घडीला ग्रीष्मा 11 आमने पाडायच्या. भले एक सामना अगदी वन साइड जिंकला होता, मात्र ह्या मॅचमध्ये भरपूर बॅकफुटला पाहायला मिळालं. याचं कारण जोगेंद्र भालेकरची विकेट, अत्यंत मोठी विकेट होती. यावेळेला ऑन द डायज खेळण्याचा प्रयत्न होता. अक्रॉस द लाईन हा फटका खेळला. मिड विकेटचा फिल्डर बॉलवरती येतोय आणि त्या दरम्यान एक धाव सहजगत्या मिळाली आहे. यानंतर आणखी एक मोठा सामना असेल, तो नॉकआउटचा सामना असेल. जय ज्योतिंग देवरुंगच्या विरोधात सानवी 11 आमने अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. जय बजरंग स्पोर्ट्स सावधचे पुरस्कर्ते हनुमान म्हात्रे यांच्याकडनं देखील जयंत 11 सावध संघाला इथे शुभेच्छा आलेल्या आहेत आणि सध्या तरी खूप चांगला खेळ जयंत 11 सावधचा आपल्याला बघायला मिळाला आहे. हुक करण्याचा प्रयत्न, थोडंसं लवकर खेळला बॅटर, बॉल येण्याच्या अगोदरच फटका खेळण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे मिडल करता आलं नाहीये. भावेश वर्सेस दैवत, दोन्ही जे खेळाडू आपण पाहतोय आयकॉन वर्सेस आयकॉन आहेत. दोन्ही संघातील आयकॉन खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध. पुन्हा एकदा दैवत तयार. ओव्हर द विकेटनं इनसाइड एज होती, प्लेड ऑन. आणखी एक धक्का इथे लागतोय, 5वा धक्का. भावेश शेलारला मैदान सोडावं लागेल. बिग ब्लो. दिगंबर मालीला या ठिकाणी आता स्वतः कंटिन्यू राहिलेला आहे, स्वतः कर्णधार आहे. मागच्या सामन्यामध्ये त्यानं 2 षटकांचा स्पेल हाताळला होता, त्याही वेळेला खूप चांगली गोलंदाजी राहिली होती. इथे देखील विकेट हॅट्रिक त्यानं पूर्ण केली आहे. 4 खेळाडूंना पहिल्याच ओव्हरमध्ये बाद केलं. यावेळेचा हा चेंडू मात्र ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित आहेत आणि इथे काय घडले पाहूया. पुन्हा रनआउटची संधी असेल, मात्र यावेळेला थोडासा रॉंग एंड थ्रो बघायला मिळाला आणि 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या जातात.
9 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दिगंबर पुन्हा एकदा सज्ज होतोय, सामना करेल रोहित. यावेळेला फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, वेगवान चेंडू पाहायला मिळाला. आणखी एक डॉट बॉल. खरं तर अर्धा संघ आता इथे गारज झालेला आहे, निम्मा संघ तंबूच्या आश्रयाला गेला, त्याच्यामुळे या मॅचमध्ये दबाव वाढलाय. ALPL खरं तर सर्वांसाठी एक फार मोठं चॅलेंजच राहिलं. काही खेळाडू आपण बघितले, एमर्जिंग स्टार्स बघायला मिळाले. नाही, खरं तर हा खेळ आहे, खेळामध्ये असं होत असतात. यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय हवेमध्ये आहे. सॉफ्ट डिसमिसल. 1 मोर विकेट डाऊन. फायफर. इट्स अ फायफर. दिगंबर बाली आपण आता बॉलवर करायचा आहे, प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं आहे. यस, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 5 गडी त्याने बाद केलेत आणि या स्पर्धेतील तिसरा गोलंदाज ठरलाय ज्यानं फायफर कंप्लीट केलाय. सुजित पाटीलने मला वाटतं जेल पकडली आहे आणि त्याच्यासाठी 3555 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे या एका जेलसाठी. क्या बात आहे. अक्षय पाटील यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. कुणाल पाटील आणि मयूर पाटील यांच्याकडनं हे पारितोषिक असेल. हो, आणि दीपक पाटील देखील त्यांच्या सोबत असतील. दिगंबर मालीनं 5वा धक्का या ठिकाणी दिलाय. इट्स अ फायफर. बिगेस्ट अचिव्हमेंट फॉर एनी बॉलर. 8 फलंदाजांना आतापर्यंत बाद केलेत दिगंबरनं ओव्हरऑल या स्पर्धेमध्ये आणि अवघा दुसराच सामना खेळतोय. 14 षटक आता तो. 6वा धक्का. 9ला 6 गडी बाद. नवीन बॅटर 8व्या क्रमांकाचा खेळाडू आता एंटर होतोय, विशाल परटोले. यावेळेला ऑन द राइट्स विथ द बाउन्स ऑफ स्ट्रोक पाठवला डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला. विशाल परटोले भरपूर लेट ऑर्डर मध्ये बॅटिंग करण्यासाठी आले, म्हणजे बॅटिंग मध्ये किती आपण पाहतो की खोली आहे. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 10 रन्स ऑन बोर्ड. जानू स्पोर्ट इताडे संघाकडनं तो ग्रामीणचं क्रिकेट खेळत आला आणि नेहमीच त्याला टॉप ऑर्डरला बॅटिंग करताना आपण पाहिलंय. सोडून दिला हा बॉल. इथे पाहावं लागेल फलंदाजाचा निर्णय योग्य होता की अयोग्य होता. अयोग्य निर्णयच होता. आपण पाहतो की विजय कातोड दलवी यांच्याकडून देखील सावध टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत आणि या संपूर्ण स्पर्धेला देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. शुभेच्छांचा वर्षाव सध्या सुरू आहे. मला वाटतं की आता एक पर्सनल अँकर बसवावा लागेल शुभेच्छा देण्यासाठी. एवढ्या शुभेच्छा येतात, हरकत नाही, एवढा प्रेम आहे या स्पर्धेवरती. आमने लोणाड परिसरावरती हे प्रेम आहे. सर्व परिसरातून खरं तर आपण विचार केला तर या स्पर्धेसाठी लाख मोलाच्या कॉम्प्लिमेंट्स आलेल्या आहेत. इतिहास रचलाय खऱ्या अर्थानं असंच म्हणावं लागेल. डे नाईट स्वरूपाचं क्रिकेट 25 ते 30 गाव एकत्रित होऊन खेळतात. ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा दिगंबरचा वेगवान चेंडू. दिगंबरच्या समोर एकाही बॅटरला चांगला खेळ साकारता आला नाहीये आणि याचबरोबर 2 षटकांचा स्पेल इथे संपलेला आहे. 8 डावा खर्च केल्या 2 षटकांच्या स्पेलमध्ये. 5 गडी मिळवले दिगंबर माळीनं आणि 3 षटकं संपल्यानंतर 10ला 6 गडी बाद. ड्रिंक्स इंटरवल मैदानामध्ये असेल आता. 3 षटकांचा खेळ इथून बाकी आणि 68 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी ग्रीष्मा 11 आमने पडाला. ऐकूया आपण सुमधुर संगीत.
चंद्रकांत पाटील, पंडित पाटील, एकनाथ पाटील, साईनाथ पाटील आणि कैलास पाटील यांच्याकडून टीमसाठी भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि खरं तर सावध संघाचा खेळ ही खूप चांगल्या पद्धतीने रंगतोय मैदानामध्ये. विजयाकडे अग्रेसर हा संघ पाहायला मिळाला. सन्माननीय चंद्रकांत पाटील, पंडित पाटील, एकनाथ पाटील, साईनाथ पाटील आणि कैलास पाटील मी यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय, ज्यांच्या माध्यमातून सावध संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. चला आपण गेम थोडं फास्ट करायचं आहे. 68ची गरज येणाऱ्या 3 षटकांमध्ये यावेळेला आपण पाहतोय की पूर्णपणे एकतर्फी हा सामना आपल्याला बघायला मिळाला आहे. दैवत वेलेकर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. आणि उद्या पाहायला विसरू नका PTC स्टार वर्सेस आमने लोनाट स्टार्स एक्झिबिशन मॅच. प्रेक्षणीय सामना उद्या तुम्हाला बघायला मिळेल. त्यासाठी देखील आता प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ठीक 7 वाजता तो सामना असेल याची नोंद घ्या. प्लेयर्स लिस्ट देखील तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. दैवत वेलेकर पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओव्हर द विकेटनं यावेळेला लेगस्टंपच्या बाहेरचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. खडेकडे स्वीप करण्याचा प्रयत्न होता विशाल परटोलेचा. व्हाईट बॉल दिलीप एकनाथ पाटील कुकसे यांच्याकडनं देखील सावध संघाला आणि विशेष सचिन पाटील यांना शुभेच्छा आलेल्या आहेत. सदस्य देखील आहेत ग्रामपंचायत कुकशेचे. दिलीप एकनाथ पाटील साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत आम्ही करतोय या स्पर्धेमध्ये. हे बॅटल चांगलं रंगेल. आता विशालच्या विरुद्ध दैवत फार वर्षांपासून एकत्र खेळलेत, एकाच संघातून खेळलेत, मात्र आता प्रीमियर लीग आहे, एकमेकांच्या विरोधात आता स्वतःच्या फ्रँचायझीसाठी खेळताना. यावेळेला बाउन्सर टाकला आणि फलंदाज बाद होतोय. कॅच पकडली कीपरनं आणि फलंदाज 7वा या ठिकाणी बाद होत असताना रामकृष्ण काकडेची आता वाट बघितली जाते की बॅटिंग करण्यासाठी कधी एकदाचा मैदानामध्ये येतोय. आणि हे प्रेक्षक स्टँड्स आपण पाहतोय की फार मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग आता हळूहळू जमा होत आहेत. जसजसं आपण पाहिलं की 10 होऊन जातात त्याच्यानंतर आणखी गर्दी होत जाते. आणि आता थोडंसं शांत वातावरण प्रेक्षकांमध्ये बघायला मिळालंय, कारण सामना जवळजवळ एकतर्फी होत चाललाय. 1 साइड मॅच. कैलास न्यू बॅटर मैदानामध्ये. यावेळेला पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये आहे. मला वाटतं प्रत्येकी बॅटर फक्त हजेरी लावण्याचं काम करतोय. आणखी एक सफलता इथे मिळाली आहे. बॅक टू बॅक 2 धक्के दिले दैवत वेलेकरनं. धन्यवाद डीजे. तर या ठिकाणी जयंश 11 सावधसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. लक्ष्मण म्हात्रे, चिंटू भोईर, त्यानंतर कैलास पाटील आणि दामू म्हात्रे यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत. अक्षरशः शुभेच्छांचा वर्षावच सुरू आहे. आपण पाहतोय की लोएस्ट टोटल आतापर्यंत 18 धावा ओम 11 किरवलीची या स्पर्धेमध्ये जरूर आहे. मात्र आता सध्या ज्या पद्धतीने धावफलक सुरू आहे असं वाटते की या मॅचमध्येही लो स्कोरिंग पाहायला मिळेल. मात्र तो रेकॉर्ड कसा बसा पुढे तुटणार का हा प्रश्न इथे निर्माण झालाय. इम्पॅक्ट प्लेअर उमेश सुतार मैदानामध्ये बाउन्सरचा वापर. नवीन फलंदाजाचं स्वागत केलं यावेळेला. 1 बाउन्स फॉर दी ओव्हर असा इशारा देखील आता अंपायर्सकडनं आलेला आहे. सर्व बाजचा धोका आता मी म्हणेल उद्भवतोय सध्या तरी ग्रीष्मा 11 आमनेपाड्यावर. सध्या दैवत वेलेकरची कमालीची गोलंदाजी, 3री सफलता त्याला या मॅचमध्ये मिळाली आहे. 5 गडी बाद केले दिगंबरनं. पूर्णपणे सपशेल नांगी टाकली फलंदाजांनी, शरणागती पत्करली आहे. या ठिकाणी आपण विचार केला तर धावांचा पाठलाग करत असताना वेलेकर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला बॅटची आतली कडा होती. हाही चेंडू विकेटवर जातच होता. असं वाटतं की आज खूप चांगली वेळ आहे जयंश 11 सावध संघाची.
जिथे बॉल पडतोय तिथे यश मिळतंय सध्या तरी, मात्र फलंदाज भरपूर चाचपळत असताना स्ट्रगल करतात या रात्रीमध्ये. हरकत नाही, हा सामना जोही संघ पराभूत होईल त्याला आणखी एक संधी जरूर मिळेल, मात्र जिंकेल तो क्वार्टर फायनलमध्ये पोहोचणार आहे, तो स्वतःला सेफ फील करेल. सो त्याच्यासाठी ही मॅच मी म्हणेल सध्या तरी जयांश 11 सावधनं मजबूत आपल्या बाजूनं केली आहे. दैवत लेन बॉल पडल्यानंतर थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली आहे. व्हेरिएशन खूप चांगला आहे दैवतकडे. डॉट बॉल येतोय. काय गोलंदाजी राहिली आहे. 11 धावा धावफलकावरती आणि 8 गडी आतापर्यंत बाद करण्यामध्ये यशस्वी ठरले जयांश 11 सावधचे गोलंदाज. एकतर्फी सामना आणि येणारे जी काही चेंडू अजूनही 13 चेंडू आहेत ते 13 चेंडू खेळून काढणार का फलंदाज, हा देखील आता प्रश्न इथे निर्माण झाला. आता धावांचा पाठलाग बाजूलाच राहिला, कारण अजूनही आपण विचार केला तर 67 धावांची गरज आहे आणि 13 चेंडू अवघे शिल्लक आहेत. ह्या धावा तर कठीणच आहे तिथून बनवणं, मात्र आता सर्व बाद होण्यापासून वाचणार का, हा प्रश्न इथे पडलाय. आणखी एक डॉट बॉल लगातार आपण पाहतोय की डॉट वरती डॉट आला आणि याचबरोबर दैवतनं ह्या षटकामध्ये फक्त एक धाव खर्च केली, ती देखील व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये धाव होती आणि 4 षटकं संपलेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती 8 गडी बाद. ₹500 प्रत्येक विकेटला निखिल पाटीलला दिले जातील. यावेळेला यॉर्कर लेंथ होता कुणाल पाटील आणि मयूर पाटील यांच्याकडनं हे पारितोषिक दिलं जाईल. दीपक पाटील देखील त्यांच्यासोबत जॉईंट असतील. दीपक पाटील सर्वांना जॉईंट होत आहेत. क्या बात, एक दिलदार व्यक्तिमत्व आहेत. 12 धावा धावफलकावरती. बघा ज्या संघानं हायस्कोर बनवला या स्पर्धेमध्ये 95 धावा, तोच संघ आता या स्पर्धेतील लोएस्ट स्कोर देखील बनवतो की काय. 18 धावा आहे लो स्कोर ओम 11 किरवलीचा. यावेळेला चांगला फटका, लॉफ्टेड स्ट्रोक होता इनफिल्डच्या डोक्यावरनं, बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. तसे आपण बघितलं की दिगंबर मालीच्या पहिल्या चेंडूवर राहुलनं चौकार ठोकला होता. पुन्हा एकदा गोलंदाज सय्यार. धावसंख्या 16 धावा धावफलकावर. निखिल समोर, आणखी एक चांगला फटका. इथे फिल्डर आता सेट केलाय. उमेश चांगली बॅटिंग करतोय. तसंही उमेशला आपण सातत्याने चांगला खेळताना पाहिलायच. विचार केला तर वालशिंद संघाकडनं तो नेहमी टॉप ऑर्डरला बॅटिंग करतो. धावसंख्या 1 धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती 17 थोडीशी बोट फिरवलेत. लेग कटर या ठिकाणी बघायला मिळाला निखिल पाटीलच्या माध्यमातून. निखिल पाटील या अगोदरच्या सामन्यामध्ये भरपूर उशिरानं फलंदाजी करण्यासाठी आला होता. त्यावेळेला बरेचसे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते आणि अखेर कॅप्टननं त्याला आता वर पाठवण्याचा निर्णय घेतला आणि बघा किती चांगली भागीदारी ऋतिक टिस्करच्या सोबतीला त्यानं केली. क्वालिटी प्लेअर आहे, त्याच्याकडे बॅटिंग खूप चांगली आहे. आपण अनेकदा सावध संघाकडनं खेळताना पाहिलं परफेक्ट यॉर्कर. सन्मान दिला. यावेळेला धाव घेण्याचाही प्रयत्न केला जात नाहीये, कारण आता त्यांना ठाऊक आहे की इथून आपल्याला सर्वबाद व्हायचं नाहीये. 17 धावा धावफलकावरती. निच्चांक 18चा आहे ओम 11 किरवली. आता त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला जाईल. मग नाही गेले तर हाय स्कोर देखील त्यांचाच आणि लोएस्ट स्कोर देखील त्यांचाच. आता बरोबरी झाली आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. हरकत नाही, मात्र क्रिकेट आहे. आपण पाहतो की बऱ्याचदा एखाद्या संघाचा, एखाद्या खेळाडूचा खेळ ज्या वेळेला खराब होतो त्यावेळेला तो खेळाडू भरपूर डिप्रेशनमध्ये जातो. मात्र तसं न होता मी म्हणेल त्याच्या सहकार्याने त्याला आणखी मोटिवेट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की ऋतिककडनं थोडासा खराब खेळ झाला, मात्र त्यावेळेला त्याच्याबद्दल भरपूर टीका टिप्पण्या होत होत्या.
हरकत नाही, यंगस्टर खेळाडू आहे, येणाऱ्या काळामध्ये तो देखील चांगला खेळण्याचा प्रयत्न करेल, मात्र त्याला बॅकअप देण्याची गरज आहे. स्टुअर्ट ब्रॉड्स आपण उदाहरण समोर घेऊ शकतो. 2007च्या विश्वचषकामध्ये त्याच्या विरोधात 6 चेंडू आणि 6 षटकार लगावले होते युवराज सिंगने. मात्र त्याच्यानंतर टॉपेस्ट वर्ल्ड क्लास बॉलर म्हणून तो तयार झाला. टेस्ट क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर मला वाटतं अव्वल 5 मध्ये त्याचा नंबर लागतो हायस्ट विकेट टेकरमध्ये, फास्टर गोलंदाजाच्या यादीमध्ये. म्हणूनच काय तर हा खेळ आहे, खेळाचा भाग वेगळा राहिला, त्याच्यामध्ये हार जीत होत असते. हा मी डायरेक्टली इनडायरेक्टली नाही तर डायरेक्टली मेसेज देईन की ऋतिक निराश होऊ नको, हताश होऊ नको, पुन्हा एकदा नव्यानं उभारी घे, सराव कर, हरकत नाही, चुका होत असतात, माणूस आहे, माणसाकडनं चुका होत असतात. आमच्याकडनं एखादा शब्द चुकीचा निघाला आम्ही सो सॉरी बोलतो आणि पुढे कामाला लागतो. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज ऋतिक तिस्करचा वापर आता इथे केला जातोय. ऋतिक तिस्करनं आज कमालीची फलंदाजी केली, 38 धावा बनवल्या होत्या बॅटिंग करत असताना. ओ या वेळेला आपण पाहतोय यॉर्कर लेंथ, पुन्हा एकदा राऊंड विकेट, फुल टॉस बॉल, वळवलाय चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे आणि मी म्हणेल कशाबशा आता 6 षटक खेळून काढण्याचा प्रयत्न राहिला फलंदाजांकडनं. 19 धावा आणि अखेर 19 वर धावफलक पोहोचलेला आहे. आता थोडासा दिलासा मिळाला असेल, निसुटकेचा श्वास घेतला असेल संतोष काकडे यांनी देखील, कारण त्यांची अशी इच्छा आहे की माझ्या संघाचं नाव हाय स्कोअरमध्येच यावं. ते तर आहेच आहे, 95 धावा त्याने जोडल्या होत्या. मात्र आता नशीब मी म्हणेल की आता ह्या 2 खेळाडूंनी लाज राखली आहे संघाची, पुढे नेण्याचा प्रयत्न केला. 20 धावा धावफलकावरती, 148 षटकार आतापर्यंत लकी पाटील या स्पर्धेमध्ये लागलेत आणि 148 चौकार देखील लागलेत. किंग स्कोरर अल्पेश गायकवाड ही माहिती आम्हाला देताना. थोडासा खाली राहणारा बॉल, चांगली गोलंदाजी होते, सबब्रेन बॉल पाहायला मिळाला, घरंगळत निघून गेला होता कीपरकडे. आणि पप्पून आज चांगली विकेट किपिंग केली आहे, बॅटिंग सुद्धा चांगली केली. 3 चौकार सलामीला येत असताना क्लासिकल लगावले होते आणि तिथूनच एक चांगला स्टार्ट दिला जयंश 11 सावध संघाला. काही चेंडू शिल्लक, फॉर्मॅलिटी, आर लेफ्ट, यावेळेला उचलून फेकून दिलाय बॉलला स्क्वेअर लेगच्या बाहेर. उमेश सुतारच्या बॅटमधून धमाकेदार षटकार. संख्या जाऊन पोहोचले 26 वर. 26 धावा धावफलकावरती 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि याचबरोबर अंतिम चेंडू यावेळेला डॉट येतोय आणि ते फार मोठ्या मार्जिन विजय मिळवलेला आहे जयंश 11 सावध 1/51 रन्स. 51 धावांनी हा विजय मिळवलेला आहे. अभिनंदन अभिनंदन जयंश 11 सावध आणि हॅड लेग टीम. ग्रीष्मा 11 आमने पडा, हरकत नाही ग्रीष्मा 11 आमने पडा, तुम्हाला पुढची संधी नक्की मिळेल, ती तुम्हाला नॉकआउटची मॅच असेल. तर फार मोठ्या मार्जिननं सामना इथे संपलेला आहे. दोन्ही संघ आपण शेक हँड करूनच मैदान सोडायचं आहे. ALPL मध्ये ही ग्वाही द्यायची आहे की आपण किती मैदानामध्ये मोठे दुश्मन असलो तरी मॅच संपल्यानंतर हँडशेक्स करूनच तुम्हाला मैदान सोडायचं आहे. मैत्रीपूर्ण ग्वाही ह्या जगाला द्यायची आहे. चला तर सचिन पाटील देखील आता खुश झालेले आहेत. मगदा आता एकदा आवाज होऊन जाऊ द्या का, सबसे कातिल कोण आहे. आवाज तर वेगळा येतो, ते आम्ही अनाऊन्स करणार नाही. सबसे कातिल सचिन पाटील. ऋतिक तिस्करला आपण सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत, ज्यानं जबरदस्त बॅटिंग केली. 38 धावा धावफलकावरती खऱ्या अर्थानं त्याच्या माध्यमातून बघायला मिळाले आणि तिथेच विजयाची खऱ्या अर्थानं त्यानं एक उमेद जिवंत करून दिली आणि स्टार्ट करून दिली. त्याला आपण देऊया सामनावीराचा पुरस्कार. कॅप्टन देखील रेसमध्ये होता. 5 फलंदाजांना त्यानं बाद केलं होतं. चला तर हँडशेक्स करून आता मैदान सोडून असताना आपण पाहतो की काहींच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे, काही निराश आहेत. मात्र निराश होऊ नका, पुन्हा एकदा संधी मिळेल आमने पाडायला.
आणि आता क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश निश्चित केलेला आहे तो म्हणजे टीम जॉयंट्स 11 सावधनं. अभिनंदन. तर या आपण ऋतिक तिस्करला सामनावीराचा पुरस्कार देत आहोत.